नमस्कार. चेतन सम्राट न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि माळशिरस अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया संपूर्णपणे पूर्ण झाली असे म्हणायला हरकत नाही. आज दिनांक 19 रोजी अकलूज येथून तालुक्यात सर्वत्र मतपेट्या रवाना झाल्या व निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारे सर्व कर्मचारी आज रवाना झालेले आहेत. निवडणूक निर्णायक अधिकारी तथा प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं व नेटके नियोजन करून पार पाडली जात आहे. प्रक्रियेसाठी माळशिरस तालुक्यात सुमारे 345 मतदान केंद्रावर 2000 कर्मचारी व 700 पोलीस दल आज रवाना झालेले आहेत. एस.टी. बस व खाजगी वाहनाच्या माध्यमातून प्रत्येक बूथवर कर्मचारी व मतदानासाठी लागणारे साहित्य पोहोच करण्यात आलेले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर मॅडम यांच्याकडून. आता आपण मतदान केंद्रांवरती पथक रवाना करतोय. 345 केंद्र आहेत आपल्याकडे आणि त्याच्यासाठी जवळजवळ आपण 1,500 कर्मचारी आता रवाना करतो आहे. 46 बसेस आणि 34 जीपमधनं आपण हे कर्मचारी आता रवाना करतोय. सकाळी 9 वाजताचं रिपोर्टिंग टाइम होतं. आपल्याकडे सांगोला, करमाळा, बार्शी आणि माढा या 4 तालुक्यातनं कर्मचारी आलेले आहेत. काही ठिकाणी आपल्याला कर्मचारी कमी पडतात, त्याच्या ठिकाणी सध्या आम्ही रिप्लेसमेंट देतोय. बाकी आपली जवळजवळ 90% पथकं आत्ता रवाना झालेली आहेत, ती केंद्रावर पोहोचतील. तृतीय प्रशिक्षण आज आपण त्यांना दिलेलं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत टीम रवाना होतील. त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी सगळ्या मतदान केंद्रांना भेटी देतील आणि त्यानंतर मग तिथली व्यवस्था कशी याच्याबद्दल आम्हाला अपडेट करतील. उद्या सकाळी 5:30 वाजता आपली प्रक्रिया सुरू होईल, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा मॉकपोल घेण्यात येणार आहे आणि ठीक 7 वाजता मतदान. आपल्याकडे फिरती टीम म्हणजे FST आपल्याकडे ऑलरेडी 6 आहेत, की ज्या शेवटच्या 72 तासामध्ये राऊंड द क्लॉक आपल्याकडे टीम फिरत आहे. पण आता या शेवटच्या 48 तासांमध्ये आपण विशेष लक्ष केंद्रित करतोय. आचारसंहिता कक्ष आहे आपल्याकडे, SST पथकं 5 चालू आहेत आणि 6 FST पथकं आहेत आपल्याकडे. आणि मशीनच्या बाबतीत म्हणाल तर आपल्याकडे 2 इंजिनियर्स येणार आहेत कंपनीचे आणि 34 झोनल ऑफिसर आपल्याकडे आहे. त्यांच्याकडे आपण ॲडिशनल मशीन्स देणार आहोत आणि मशीनला काही प्रॉब्लेम झाला तर ही लोक मशीन तिथे रिप्लेसमेंट करतील. त्याची तयारी आपली पूर्ण झालेली आहे. मला या निमित्तानं सांगायचं आहे की सगळ्या मतदारांनी खरं तर 5 वर्षातनं एकदा ही संधी येते आणि लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण साजरा करतो. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी घराबाहेर पडून उद्या मतदान केलं पाहिजे आणि 100% मतदान होण्यासाठी लोकांनी प्रयत्न करायला पाहिजेत. आणखी एक आवाहन मला या निमित्तानं करायचंय की मागच्या लोकसभेचा आपला अनुभव असा होता की शेवटच्या तासभरात केंद्रांवरती खूप रांगा झाल्या आणि त्याच्यामुळे पथकं म्हणजे प्रक्रिया संपायलाही वेळ लागला, पथकं परत यायलाही वेळ लागला. त्यामुळे मला यावेळी विशेष आवाहन करायचंय की सकाळी लवकर पहिल्या 2-3 तासामध्ये येऊन लोकांनी मतदान पूर्ण करावं. अशाच नवनवीन बातम्या, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चेतन सम्राट न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. मी नागेश लोंढे, संपादक, चेतन सम्राट न्यूज नेटवर्क.